शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी जी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो, आपण आता जसं खरीपमध्ये असेल पिकं किंवा आता रब्बीमध्ये आपल्याकडे बरेचशी पिकं असतात. जसं आपण या ठिकाणी बघू शकतो, कांदा आहे, कांदा असेल, तुमचं लसूण असेल किंवा आता इतर आणखी जे पिकं असतात, जसं आता आपल्याकडे गहू पेरलेला आहे, असे बरेचसे जे पिकं असतील आपल्याकडं, जास्त करून आता जे बऱ्याचशा ठिकाणी जे कांद्याची लागवड झालेली आहे आणि इतर कुठले पीक जर असेल तर त्यामध्ये आपण सिलिकॉन या केमिकलचा वापर आपण कसा केला पाहिजे त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. सिलिकॉन बेस असलेले स्टिकर भेटते शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, परंतु एक प्युअर फॉर्म मध्ये 3% मधलं जे सिलिकॉन भेटतं ते जास्त फायदेशीर ठरतं. ते जर आपण त्या ठिकाणी वापरलं तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. तर सिलिकॉन जर वापरलं शेतकरी मित्रांनो तर त्याचा फायदा असा होतो की जसं आपण बघतो की पीक जे आहे तेव्हा सुरुवातीला व्यवस्थित वाढत नसतं. जर पिकाची चांगली आपल्याला वाढ पाहिजे असेल, ग्रोथ करायची असेल तर त्या ठिकाणी आपण सिलिकॉन वापरायला पाहिजे. त्याचा हा एक फायदा होतो. त्यानंतर जे तर शेतकरी मित्रांनो पीक मोठं होण्यास मदत करतं. त्याचबरोबर जे येतं सिलिकॉन आपण इतर कीटकनाशकामध्ये मिक्स करून जर वापरलं सिलिकॉन तर त्याच्यामध्ये जो फायदा होतो आणखी एक, तर जे आपला समजा कांदा असेल तर कांद्यामधला हा जो कवळकीपणा आहे, ही कवळकी जाऊन कांद्यामधली कवळकी जाऊन त्याच्यात आपल्याला जे येतं थोडासा कडकपणा येतो आणि त्याच्यामुळे काय होतं, कांदा असा लवकर पडत नाही किंवा मुडत नाही शेतकरी मित्रांनो, मध्येच मुडून पडून जाईल असं होणार नाही. तसंच गावामध्ये लॉजिंग होते, ज्याला आपण पडणं म्हणतो, पीक पडतं म्हणतो आपण त्याला, तर तसं प्रॉब्लेम होत नाहीच. तर त्याच्यासाठी चांगलं स्ट्रॉंग झालं पाहिजे देठ, त्याच्यासाठी सिलिकॉन वापरणं फार गरजेचं आहे. हा एक फायदा झाला शेतकरी मित्रांनो. त्याचप्रमाणे जर आपलं पाण्याचं नियोजन व्यवस्थित नसेल, अनियमित होत असेल किंवा जास्त पाणी होत असेल किंवा कमी पाणी होत असेल तर याच्यामुळं काय होतं शेतकरी मित्रांनो, पिकावरती तणाव येत असतो. तो तणाव घालवण्यासाठी सुद्धा सिलिकॉनचा फार महत्वाचा वापर होतो. अशा पद्धतीने आपण जर सिलिकॉनचा वापर केला तर आपल्याला त्या ठिकाणी पिकामध्ये येणारे स्ट्रेस कंडिशन सुद्धा घालवता येते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, आपण जर पिकामध्ये जे कीटकनाशक वापरतो त्या कीटकनाशकामध्ये सिलिकॉन जर आपण 25 ते 30 ml प्रति पंप याप्रमाणे जर वापरलं तर त्याचा फायदा आपल्याला असा एक होतो, पिकामध्ये रेजिस्टन्स पॉवर असते, इतर कुठल्याही रोगाप्रती जे सहनशीलता असते ती वाढून जाते. त्याच्यामुळे लवकर जे पीक इतर कुठल्याही रोगास बळी पडत नाही. जर आपल्याला पिकाला जास्त दिवस निरोगी ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये सिलिकॉन वापरणं फार गरजेचं आहे. आता सांगितल्याप्रमाणे शेतकरी मित्रांनो, तुम्ही सिलिकॉनचा वापर करून तर बरेचसे फायदे घेऊ शकतात. त्याचप्रमाणे आपण जे कीटकनाशक त्याच्यामध्ये वापरत असतो त्याचा जे येतो फैलण्यासही चांगला फायदा होतो. त्याच्यासाठी कमीत कमी 3% असलेले सिलिकॉन वापरायचं शेतकरी मित्रांनो, प्रतिपंप 25 ते 30 ml. अशा पद्धतीने आपण या सिलिकॉनचा वापर करा शेतकरी मित्रांनो, आपल्याला जास्त फायदा होईल. दिलेली माहिती आपल्याला जर आवडली असेल चॅनलवरती तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.